गुड मॉर्निंग. काल मागच्या लेक्चरला आपण इम्पॉर्टन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड, त्याचा बॉन्ड अँगल, स्ट्रक्चर ऑफ द सल्फ्युरिक ॲसिड आणि सल्फर डायऑक्साईड, त्याचे स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये पी पाय बॉन्ड, पी पाय डी पाय बॉन्ड हे बघितलं. युजेस ऑफ अ सल्फर डायऑक्साईड बघितलं. आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत की प्रोसेस particularly of a sulfuric acid, how to prepare a sulfuric acid. There are two methods. First method is a contact process and second method is a particularly which is known as a lead chamber process. आणि त्याच्यानंतर मग त्याची आपल्याला प्रॉपर्टीज, नंतर केमिकल प्रॉपर्टीज, युजेस आणि मग त्याच्यानंतर ऑक्झो ॲसिड्स ऑफ अ सल्फ्युरिक ॲसिड हा पार्ट आपल्याला बघायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता सल्फ्युरिक ॲसिड हा जर तुम्ही बघितला इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट केमिकल पर्टिक्युलरली अराउंड द वर्ल्ड. सो देअर इज अ मोर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन विथ सल्फ्युरिक ॲसिड आणि म्हणून सल्फ्युरिक ॲसिडला किंग ऑफ केमिकल्स म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. सल्फ्युरिक ॲसिडला किंग ऑफ केमिकल्स म्हटलं जातं, हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर. मग ह्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ अ सल्फ्युरिक ॲसिड विथ कॉन्टॅक्ट प्रोसेस हे जर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा ह्यामध्ये लक्षात ठेवा, बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस देअर आर अ 4 स्टेप्स आर इन्व्हॉल्व. पहिली स्टेप्स कुठली आहे? सल्फर विथ ऑक्सिजन, सल्फर डायऑक्साईड तयार करायचं, किंवा पायरॅटिस, आयर्न पायरॅटिस विथ ऑक्सिजन घेतलं की तुम्हाला सल्फर डायऑक्साईड तयार होतं. दुसरी स्टेप्समध्ये काय आहे की ऑक्सिडेशन ऑफ अ सल्फर डायऑक्साईड, म्हणजे सल्फर डायऑक्साईडचं ऑक्सिडेशन केलं की सल्फर डायऑक्साईड विच इज कन्व्हर्टेड इन टू द सल्फर ट्रायऑक्साईड SO3, particularly in a condition. There are a condition, optimum condition we have to utilize. Here condition is like that कि there is a particularly व्हॅनेडियम पेंटॉक्साइड V2O5 हा कॅटॅलिस्ट यूज केला जातो. साधारणपणे 723 केल्व्हिन एवढं टेम्परेचर यूज केलं जातं आणि 2 to 5 ATM एवढं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला यूज केलं जातं बाय कन्व्हर्जन ऑफ पर्टिक्युलरली SO2 टू SO3 गॅस, हे लक्षात ठेवा. आता हे SO2 टू SO3 म्हणजे SO2 इज रिॲक्टेड विथ ऑक्सिजन विच इज कन्व्हर्टेड टू SO3, ही प्रोसेस रिव्हर्सिबल आहे आणि म्हणून आपल्याला म्हणजे SO3चं डिकम्पोजिशन होऊन पुन्हा SO2 पण होईल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं ज्या वेळेला SO2 टू O2 ही ज्या वेळेला रिॲक्शन करता त्यावेळेला इन प्रेझेन्स ऑफ अ कॅटॅलिस्ट आणि ॲटमॉस्फेरिक कंडिशन्समध्ये यूज केली जाते. लक्षात ठेवा, ही ज्यामध्ये आहे पर्टिक्युलरली ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला सल्फर डायऑक्साईड टू सल्फर ट्रायऑक्साईड जर तुम्ही ली चॅटलियर प्रिन्सिपल प्रमाणे बघितलं तर हे जर एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे आणि म्हणून आपल्याला ऑप्टिमम कंडिशन युटिलाइज केलं जातं. आता इथं काय होतं, सल्फर ट्रायऑक्साईड जे आहे त्या सल्फर ट्रायऑक्साईडमध्ये H2SO4 ऍड केला, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, तर आपल्याला ओलियम तयार होतं आणि ओलियम इज नथिंग बट अ फ्युमिक सल्फ्युरिक ॲसिड बघायला मिळतं. आणि ह्या सल्फ्युरिक ओलियममध्ये ज्यावेळेला H2O ऍड केलं जातं त्यावेळेला आपल्याला 96 to 98% H2SO4 हे बघायला मिळतं. आता मी सांगितलं मगाशी पर्टिक्युलरली SO2 टू O2 ह्याचं कन्व्हर्जन V2O5 इन प्रेझेन्स ऑफ V2O5 कॅटॅलिस्टमध्ये होतं. ती रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे कारण का ह्याच्यामध्ये हीट इव्हॉल्व्ह होते -196 आणि म्हणून ली चॅटलियर प्रिन्सिपल प्रमाणे एक्झोथर्मिक म्हटलं की लो टेम्परेचर म्हणजेच ऑप्टिमम टेम्परेचर विच इज युटिलाइज्ड टू कॅरी आउट द फॉरवर्ड रिॲक्शन्स, मीन्स कन्व्हर्जन ऑफ SO2 टू SO3 हे ऑप्टिमम कंडिशनला म्हणजेच मिनिमम टेम्परेचरला आपल्याला ही रिॲक्शन्स आपल्याला फॉलो करायची असते आणि म्हणून फॉर मॅक्झिमम इल्ड ऑफ SO3 आपल्याला इथं 723 केल्व्हिन बघायला मिळतं. तसंच तुम्ही जर त्या रिॲक्शन्समध्ये जर बघितला तर सल्फर डायऑक्साईड प्लस O2 इज इक्वल टू SO3 हे जर घेतलं तर लक्षात घ्या व्हॉल्यूम ऑफ SO3
इज लेस, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द प्रॉडक्ट इज लेस दॅन द व्हॉल्यूम ऑफ अ रिॲक्टंट. Hence, the reaction as per the Le-Chatelier principle, particularly optimum pressure, is required for a forward direction reaction. आणि म्हणून 2 to 3 bar or 2 to 3 atm pressure is utilized. आणि इथं यूज ऑफ अ कॅटॅलिस्ट व्हॅनिडाइन पेंटॉक्साइड हे आपल्याला बघायला मिळतं. आणि इथं सगळ्यात महत्वाचं गॅशियस मस्ट बी प्युरिफाईड. हे गॅशियस जे आहे सल्फर डायऑक्साईड, हा जो गॅस आहे सल्फर ट्रायऑक्साईड आहे, इट शुड बी प्युरिफाईड फॉर द फर्दर ऑर अंडरगोज फॉर ऑक्सिडेशन कॅरेक्टर, हे लक्षात ठेवा. म्हणून इथं मी बघा स्टेप नंबर 1 S+O2 इज इक्वल टू SO2 किंवा FeS2 ज्याला आयर्न पायरॅटिस म्हणतात प्लस ऑक्सिजन Fe2O3 किंवा SO2 मिळतं. आता स्टेप नंबर 2 ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप नंबर आहे, हे लक्षात ठेवा. ह्या स्टेप नंबर 2 मध्ये कन्व्हर्जन ऑफ SO2 टू O2 होतं. V2O5 इन प्रेझेन्स ऑफ V2O5 723 केल्विन 2 to 5 atm प्रेशर अँड ट्वाइस SO3. इथं हे ऑप्टिमम कंडिशन्स आपल्याला बघायला मिळतात आणि ही रिॲक्शन महत्वाची आहे, कारण इथंच तुम्हाला ली-चॅटलियर प्रिन्सिपल यूज करावं लागतं. कारण का इथं तुम्हाला जर डेल्टा एच ची व्हॅल्यू बघितली तर साधारणपणे -196 किलो जूल पर मोल, म्हणजेच ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. आणि ही एक्झोथर्मिक रिॲक्शन असल्यामुळं आपल्याला ऑप्टिमम टेम्परेचर 723 केल्विन फॉर फॉरवर्ड डायरेक्शन जाण्याकरता SO2 प्लस O2 इज इक्वल टू SO3. म्हणून एक्झोथर्मिक असल्यामुळं कॅटॅलिस्ट 723 केल्विन. आणि इथं बघा नंबर ऑफ मोल्स इन रिॲक्टंट 3 आहेत, इथं 2 आहेत, म्हणजे व्हॉल्यूम हा कमी आहे प्रॉडक्ट मध्ये. आणि म्हणून आपल्याला ऑप्टिमम प्रेशर 2 to 5 atm इट हॅज बीन इम्पोज्ड ड्युरिंग द कन्व्हर्जन ऑफ SO2 टू SO3. आणि म्हणून स्टेप नंबर 2 इज इम्पॉर्टंट. ह्यामध्ये डायरेक्ट SO3 प्लस H2SO4 स्टेप नंबर 3 मध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऍड टू SO3 आणि यू विल गेट H2S2O7 ज्याला आपण ओलियम किंवा फ्युमिक सल्फ्युरिक ऍसिड म्हणतो. आणि हा स्टेप नंबर 4 मध्ये फ्युमिक सल्फ्युरिक ऍसिड प्लस H2O इज इक्वल टू ट्वाइस H2SO4 96 to 98% सल्फ्युरिक ऍसिड आपल्याला तयार होतं, प्रोड्यूस होतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा. आता ह्यामध्ये काय काय वेळेला कुणाचे तरी प्रश्न येतात की असं आहे की SO2 हा डायरेक्ट ऍड का करत नाहीत वॉटरमध्ये आणि H2SO4 तयार होत नाही. तर लक्षात घ्या SO2 इज नॉट डिझॉल्व्ड इन वॉटर डायरेक्टली. SO2 हा डायरेक्टली म्हणजे हा SO2 गॅस डायरेक्टली डिझॉल्व्ह करत नाहीत वॉटरमध्ये टू गेट H2SO4 बिकॉज particularly when SO2 is going to be dissolved in water, it will produces a dense fog. हे डेन्स फॉग तयार करतो आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कंडेन्स. सो कंडेन्सेशन हे प्रोसेस होण्याकरता इट इज व्हेरी डिफिकल्ट कॅरेक्टर, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि म्हणून डायरेक्टली आपल्याला पर्टिक्युलरली सल्फ्युरिक ऍसिड हा सल्फ्युरिक ऍसिड तयार करण्याकरता SO2 हा वॉटरमध्ये डायरेक्ट डिझॉल्व्ह करत नाहीत, कारण का इट प्रोड्युसेस अ डेन्स फॉग अँड हेन्स इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कंडेन्स इट. आणि म्हणून आपल्याला ह्या 4 स्टेप्स आहेत ह्या कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये बघायला मिळतात. त्यातली ऑप्टिमम कंडिशन्स लक्षात ठेवा. आता एक्झॅक्टली ज्या वेळेला तुम्ही ही प्रोसेस कॉन्टॅक्ट प्रोसेस बघता त्यावेळेला जे प्युरिफिकेशन युनिट आहे किंवा टोटल युनिट आपल्याला जर बघायला मिळालं कॉन्टॅक्ट प्रोसेसचं, तुमच्या पुस्तकामध्ये त्याच्या पर्टिक्युलरली डायग्रॅम आहे कॉन्टॅक्ट प्रोसेसचा. नोबडी इज गोइंग टू आस्क द डायग्रॅम, परंतु त्या डायग्रॅममध्ये जे कॅरेक्टर्स आहेत त्या डायग्रॅम्समध्ये लक्षात घ्या की तुम्हाला पर्टिक्युलरली प्युरिफाईंग युनिट दिलेला आहे, कॅटॅलिटिक चेंबर दिलेला आहे, आर्सेनिक प्युरिफायर आहे, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर पण आहे आणि जिथं आपल्याला क्वार्ट्ज यूज केलेला जातो ॲब्सॉर्प्शन टॉवर तो पण तुम्हाला दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये. तो आपल्याला एक्झॅक्टली ती जो युनिट आहे ते युनिट कशा पद्धतीनं वर्कआउट केलं जातं हे आपण पहिल्यांदा बघूया. आता इथं
आपल्याला हे जे आहे हे प्युरिफिकेशन युनिट बघायला मिळतं. पायराईट बर्न केलं जातं, म्हणजेच सल्फरचं सल्फर डायऑक्साईड मध्ये रूपांतर केलं जातं. SO2 हा पहिल्यांदा डस्ट चेंबर मध्ये आणला जातो. इथं डस्ट चेंबर मध्ये SO2 हा आणला जातो, हे लक्षात ठेवा. आणि डस्ट मध्ये आणल्यानंतर ह्याच्यामध्ये स्टीम इज इंट्रोड्युस्ड टू रिमूव्ह डस्ट पार्टिकल. इथं स्टीम इंट्रोड्यूस केली जाते आणि डस्ट पार्टिकल रिमूव्ह केले जातात. आता स्टीम म्हटलं की हाय टेम्परेचर असतं, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं स्टीम इंट्रोड्यूस केल्यानंतर डस्ट पार्टिकल रिमूव्ह केल्यानंतर जो SO2 गॅस आहे तो कूलर मध्ये आणला जातो. बिकॉज हॉट गॅसेस आर कूल्ड टू अबाउट 373 केल्व्हिन. इथं टेम्परेचर 373 केल्व्हिन असतं हे करण्याकरता. आणि लक्षात ठेवा ते अबाउट टू कूल डाऊन केलं जातं पासिंग थ्रू अ कुलिंग पाईप. असं आपल्याला कुलिंग पाईप्स त्याच्यामध्ये असतात. म्हणजेच पर्टिक्युलरली ह्या प्युरिफाईंग युनिटला कुलिंग युनिट दिलेलं जातं. म्हणजे कोल्ड करंट ऑफ अ वॉटर सोडला जातो आणि ते कूल डाऊन होतं. ओके, कूल डाऊन झाल्यानंतर दॅट गॅसेस आर इंट्रोड्युस्ड इन टू द स्क्रबर युनिट. हे स्क्रबर युनिटमध्ये हे केलं जातं आणि ते स्क्रबर युनिटमध्ये दे आर गोइंग टू बी पॅक्ड विथ द क्वार्ड्स. आता पॅक्ड विथ द क्वार्ड्स असण्याचं कारण लक्षात घ्या, कारण क्वार्ड्स हा स्क्रबर म्हणून काम करतो आणि इट डिझॉल्व्स मिस्ट आणि एनी अदर्स इम्प्युरिटीज. म्हणजे मिस्ट आणि एनी अदर्स ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या आपल्याला इथं डिझॉल्व्ह होतात, हे लक्षात ठेवा. आणि इथं पॅकिंग ऑफ द क्वार्ड्स हा मस्त इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. मग त्याच्यानंतर स्क्रबर नंतर परत ते गॅसेस हे आपल्याला पर्टिक्युलरली ड्रायर मध्ये आणले जातात. ड्रायर मध्ये स्प्रे ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इथं यूज केलं जातं. स्प्रे हा जो वापरला जातो इथं स्प्रे ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा यूज केला जातो फॉर ड्राईंग ऑफ अ गॅस. आता ह्या ड्राईंग ऑफ अ गॅस नंतर हे गॅसेस जे आहेत आर्सेनिक प्युरिफायर मध्ये यूज केलं जातं. आर्सेनिक प्युरिफायर हे स्मॉल चेंबर आहे आणि ह्या स्मॉल चेंबर मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली जिलेटिनियस फेरिक हायड्रॉक्साईड FeOH थ्राईस, जिलेटिनियस फेरिक हायड्रॉक्साईड ह्याचे शेल्फ्स बसवले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे शेल्फ्स कॅरेक्टर्स जे शेल्फ असतात म्हणजे कंपार्टमेंट्स असतात आर्सेनिक प्युरिफायर्स मध्ये. जिलेटिनियस फेरिक हायड्रॉक्साईडचे शेल्फ्स असतात आणि त्यामुळं इम्प्युरिटीज लाईक आर्सेनिक इट इज गोइंग टू बी ऑक्सिडाइज्ड अँड पर्टिक्युलरली प्युअर SO2 गॅस इज प्रोड्युस्ड. आणि हा SO2 गॅस टेस्टिंग बॉक्स मध्ये पाठवला जातो. आता टेस्टिंग बॉक्स मध्ये काय होतं, इफ दॅट SO2 गॅस इज टोटली प्युरिफाईड, ओके, देन particularly they are going to be passed through a preheater. आता टेस्टिंग बॉक्स मध्ये तो इम्प्युअर आहे किंवा प्युअर आहे हे कसं बघितलं जातं, तर ह्याच्यामध्ये बीम ऑफ लाईट पास ऑन केली जाते. आणि बीम ऑफ लाईट पास ऑन केल्यानंतर लक्षात ठेवा जर इम्प्युरिटीज जर प्रेझेंट असतील तर स्कॅटरिंग ऑफ लाईट होईल. आणि स्कॅटरिंग ऑफ लाईट झालं तर इम्प्युरिटी आहे म्हणजेच तो SO2 गॅस पुन्हा ह्या प्युरिफाईंग युनिटला पाठवतो. जर त्या स्कॅटरिंग ऑफ लाईट इज म्हणजे नसेल झालं असेल, देर इज नो स्कॅटरिंग ऑफ लाईट, देन प्युअर SO2 पास टू द प्री हिटर मध्ये पास ऑन केलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि पर्टिक्युलरली टेस्टिंग बॉक्स मध्ये जर इम्प्युरिटी नसतील तर तो पाथ व्हिजिबल असतो आणि जर इम्प्युरिटीज असतील तर स्कॅटरिंग होतं, हे लक्षात ठेवा. आणि मग हे प्युअर SO2 प्री हिटर मध्ये म्हणजेच पर्टिक्युलरली हिटेड अबाउट 723 केल्व्हिन ह्या प्री हिटर मध्ये आणलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि नंतर ते SO2 गॅस हा पर्टिक्युलरली इंट्रोड्यूस केला जातो कॅटॅलिस्ट चेंबर्स मध्ये. ज्या कॅटॅलिस्ट चेंबर्स मध्ये सिलेंड्रिकल चेंबर असतो आणि ह्या सिलेंड्रिकल चेंबर्स मध्ये प्लॅटिनाइज्ड कॅरेक्टर्स ऑफ V2O5 म्हणजे व्हॅनेडाईन पेंटॉक्साइड विथ प्लॅटिनम हे कॅटॅलिस्ट चेंबर्स मध्ये असतात. तो SO2 गॅस पास ऑन केला जातो. SO2 गॅस पास ऑन केला जातो, इथं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चा स्प्रे हा मारला जातो आणि तिथं ऍब्सॉर्प्शन टॉवर्स मध्ये म्हणजे हा कॉन्सन्ट्रेटेड SO2 हा पर्टिक्युलरली कन्वर्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट मध्ये. SO2 चं कन्व्हर्जन SO3 मध्ये होतं. तिथं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चा स्प्रे मारला जातो. ऍब्सॉर्प्शन मध्ये तिथं ओलियम तयार होतं आणि ओलियम नंतर त्याचं डायल्युशन करून H2SO4 तयार होतं, हे लक्षात ठेवा. आता
कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये इथं लक्षात घ्या, इथं सिलेंड्रिकल आयर्न चेंबर आणि इथं दॅट सिलेंड्रिकल आयर्न चेंबर फिटेड विथ आयर्न पाईप्स असतात, हे लक्षात ठेवा. आणि ईच पाईप इज पॅक्ड विथ प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस, म्हणजे प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस किंवा V2O5 न ते पॅकिंग असतं पर्टिक्युलरली फॉर द कन्व्हर्जन ऑफ SO2 टू SO3, हे लक्षात ठेवा. आणि हा जो SO3 आहे तो SO3 हा कन्व्हर्टरमध्ये म्हणजेच ऍब्सॉर्प्शन टॉवरमध्ये घेतला जातो. आणि ऍट द बॉटम ऑफ द पार्ट देअर इज अ स्प्रे ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, हा स्प्रे केला जातो आणि तिथं आपल्याला ओलियममध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. आणि ओलियमचं कन्व्हर्जन झालं की आपल्याला त्याचं डायल्युशन करून म्हणजे 4th स्टेप्स यूज करून आपल्याला 98% सल्फ्युरिक ऍसिड बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, ह्यामध्ये आयर्न पायरेटिस किंवा सल्फरचं कन्व्हर्जन सल्फर डायऑक्साइड मध्ये होतो, तो डस्ट चेंबर मध्ये आणला जातो. ज्या डस्ट चेंबर्स मध्ये स्टीम इंट्रोड्यूस केली जाते, त्यामुळं आपल्याला जे डस्ट पार्टिकल्स आहेत ते रिमूव्ह होतात. ते डस्ट पार्टिकल रिमूव्ह झाल्यानंतर द ऑल गॅसेस दे आर पर्टिक्युलर पासेस थ्रू अ कूलर मध्ये लक्षात घ्या की त्याच्यामध्ये आपल्याला दे पर्टिक्युलरली हॉट गॅसेस आर कूल डाऊन ऍट अबाउट 373 केल्व्हिन. आणि ते युनिट आहे ते कुलिंग पाईप्सनं काय केलं जातं, पर्टिक्युलरली सराउंड केलेलं असतं, हे लक्षात ठेवा. ते कुलिंग झालेलं 373 केलेले ऑल गॅसेस पासेस थ्रू अ स्क्रबरमध्ये पॅक्ड विथ क्वार्ट्स असतात ते स्क्रबर्स, हे लक्षात ठेवा. ते वॉशिंग टॉवर जरी म्हटलं तरी आपल्याला स्क्रबर म्हणजेच वॉशिंग टॉवर आहे. तिथं काय होतं तर आपल्याला मिस्ट हा डिझॉल्व्ह होतो आणि ज्या अदर सोल्युबल इम्प्युरिटीज आहेत त्या सुद्धा सोल्युबल होऊन आपल्याला हॉट गॅसेसच्या इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्या जातात. त्यानंतर ते ड्रायर चेंबर्स मध्ये आणलं जातं, तिथं स्प्रे ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मारला जातो. म्हणजेच थोडक्यात ड्राईंग केलं जातं ऑफ ऑल द गॅसेस, म्हणजे त्यातला वॉटर कंटेंट पार्ट, मॉइश्चर पार्ट हा रिमूव्ह केला जातो. नंतर तो गॅसेस आर्सेनिक प्युरिफायर मध्ये पास ऑन केला जातो. हे स्मॉल चेंबर असतं, तिथं पर्टिक्युलरली जिलेटिनियस फेरिक हायड्रॉक्साईडचे कंपार्टमेंट असतात. त्या कंपार्टमेंट मधून आपल्याला हा गॅस पास ऑन करतात. इफ देयर इज आर्सेनिक कॅरेक्टर देन आर्सेनिक कन्वर्टेड इनटू द आर्सेनिक ऑक्साइड अँड दे आर गोइंग टू बी ऍब्झॉर्ब्ड बाय अ फेरिक हायड्रॉक्साइड. फेरिक हायड्रॉक्साइड हे ऍब्झॉर्ब केलं जातं जर आर्सेनिक ऑक्साइड त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर. मग तो काय टेस्टिंग बॉक्स मध्ये आणला जातो. टेस्टिंग बॉक्स मध्ये बीम ऑफ लाईट मारला जातो. जर इम्प्युरिटीज असतील तर लाईट स्कॅटर होतो आणि जर इम्प्युरिटी नसतील तर क्लिअर पाथ आपल्याला दिसतो. मग जर इम्प्युरिटीज जर असतील आणि स्कॅटरिंग ऑफ लाईट झालं तर तो इम्प्युअर SO2 पुन्हा ह्या प्युरिफाईंग युनिटमध्ये पाठवला जातो. आणि जर नसेल तर तो प्युअर SO2 प्री हीटर मध्ये घेतला जातो. प्री हीटर मध्ये टेम्परेचर 723 केल्व्हिन असतं आणि साधारणपणे आपल्याला 2 to 5 ATM एवढं प्रेशर असतं. आणि त्यामध्ये लक्षात घ्या ते कॉन्टॅक्ट चेंबर्स मधला पहिलं जे कंपार्टमेंट असतं ज्याला सिलेंड्रिकल आयर्न पाईपनं फिट आउट केलं जातं आणि त्याच्या भोवती प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस किंवा व्हॅनेडाईन पेंटॉक्साइडनं ते सगळे पर्टिक्युलरली आयर्न पाईप्स आर पॅक्ड विथ दिस कॅटॅलिस्ट. आणि तिथं मग तुम्हाला SO2चं कन्व्हर्जन हे आपल्याला SO3 मध्ये होतं आणि मग हा SO3 ऍब्सॉर्प्शन टॉवर मध्ये पर्टिक्युलरली ऍब्झॉर्ब केला जातो आणि तिथं पर्टिक्युलरली स्प्रे ऑफ H2SO4 हा मारला जातो. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 त्यामध्ये ऍड केला जातो आणि मग सल्फर ट्रायऑक्साइडचं कन्व्हर्जन हे आपल्याला ओलियम मध्ये होतं आणि ओलियम हे आपल्याला फर्दर डायल्युशन केलं जातं आणि H2SO4 98% मिळतं. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो विथ रिस्पेक्ट टू सल्फ्युरिक ऍसिड अँड देअर कॉन्टॅक्ट प्रोसेस. ही पहिली प्रोसेस झाली राजानो की जी कॉन्टॅक्ट प्रोसेस म्हणून आहे. ही कॉन्टॅक्ट प्रोसेस बघून घ्यायची आणि ह्यामध्ये स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 4 ह्या बघा. स्टेप नंबर 2 ला इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. तिथं ऑप्टिमम कंडिशन यूज केले जातात ऍज पर द ली चॅटलियर प्रिन्सिपल. 11वीला आपण केमिकल इक्विलिब्रियम मध्ये ली चॅटलियर प्रिन्सिपल बघितलंय. एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे म्हणून आपल्याला ऑप्टिमम टेम्परेचर फॉर फॉरवर्ड डायरेक्शन म्हणजे टू प्रिपेअर SO3 याच्याकरता ऑप्टिमम कंडिशन्स पाहिजेत. 723 केल्व्हिन एवढा टेम्परेचर पाहिजे. 2 to 5 ATM एवढं प्रेशर पाहिजे
म्हणजेच फॉरवर्ड डायरेक्शन SO3 गॅसचं मॅक्झिमम इल्ड होईल आणि SO3 गॅसचा मॅक्झिमम इल्ड झाला की ते ज्यावेळेला ऍडिशन केलं H2SO4 मध्ये तर ओलियम तयार होतं आणि आपल्याला मॅक्झिमम इल्ड ऑफ H2SO4 हे बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट. आता बाळांनो लक्षात घ्या, पुढची जी प्रोसेस आहे ज्याला लीड चेंबर प्रोसेस म्हणतात ती सुद्धा H2SO4 तयार करण्याकरता यूज केली जाते. पहिल्यांदा लक्षात घ्या, डायरेक्ट आपण जर बघितलं सल्फर डायऑक्साईड प्लस ऑक्सिजन प्लस वॉटर इन प्रेझेन्स ऑफ नायट्रिक ऑक्साईड घेतलं तर ही वन स्टेप रिॲक्शन तुम्हाला H2SO4 तयार होतं. परंतु एक्झॅक्टली नंबर ऑफ स्टेप्स काय आहेत ह्या लीड चेंबर प्रोसेसमध्ये बघूया आपण. पहिल्यांदा H2O आणि हा नायट्रिक ऑक्साईड एक रिॲक्ट करतात एकमेकाबरोबर आणि HNO3 तयार होतं. दॅट इज द स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 मध्ये काय होतं, सल्फर आणि ऑक्सिजनचं रिॲक्शन होऊन SO2 तयार होतं ड्यू टू द ऑक्सिडेशन ऑफ सल्फर. तिसऱ्या स्टेप्स मध्ये जे ए मध्ये तयार झालेले HNO3 आणि सल्फर डायऑक्साईड दे आर गोइंग टू रिॲक्ट विथ इच अदर अँड दे आर प्रोड्यूस SO3 विथ नायट्रिक ऑक्साईड अँड नायट्रोजन डायऑक्साईड हे गॅसेस तयार होतात. हे दोन NO आणि NO2 हा इम्पॉर्टंट आहेत. NO आणि NO2 दे आर यूज टू ऑक्सिडाइज सल्फर डायऑक्साईड इंटू सल्फर ट्रायऑक्साईड हे करण्याकरता यूज केलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि मग लास्ट स्टेप्स मध्ये SO3 प्लस H2O इज इक्वल टू H2SO4 हे आपल्याला तयार होतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून लीड चेंबर्स प्रोसेसमध्ये हे लक्षात घ्या की प्रोसेस ऑफ SO2 NO and air, SO2 NO and air, they are treated with each other by treating with each other there is a steam of H2SO4 is obtained and nitric oxide हा जो आहे NO हा कॅटॅलिस्ट म्हणून ऍक्ट होतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं जे आहे सल्फर डायऑक्साईड ऑक्सिजन म्हणजे एअर अँड वॉटर इन प्रेझेन्स ऑफ NO H2SO4 तयार होतं. आणि हे चारही स्टेप्स आहेत ह्या वन स्टेप्स रिॲक्शन्स मध्ये. म्हणजे ही जर वन स्टेप रिॲक्शन आहे, नंबर ऑफ स्टेप्स आर इन्व्हॉल्ड ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ H2SO4 आणि त्याच याला आपण लीड चेंबर प्रोसेस म्हणतो. आणि सल्फर ट्रायऑक्साईड हा जो तयार होतो पर्टिक्युलरली स्टेप नंबर 3 मध्ये तो मॅक्झिमम कसा इल्ड होतो, कारण का NO आणि NO2 दे आर युज्ड ॲज टू ऑक्सिडाइज SO2 टू SO3 हे लक्षात ठेवा. आणि SO3 ची ट्रीटमेंट करून आपल्याला सल्फर ट्रायऑक्साईडचं सल्फ्युरिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं, त्यालाच आपण लीड चेंबर प्रोसेस म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या नंबर ऑफ कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पर्टिक्युलरली H2SO4च्या प्रिपरेशन्समध्ये बघायला मिळतो. दोन प्रोसेस आहेत, एक कॉन्टॅक्ट प्रोसेस आणि एक लीड चेंबर प्रोसेस, हे लक्षात ठेवा. ह्यामध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला बोर्डामध्ये लीड चेंबर प्रोसेस हे त्याचे नंबर ऑफ रिॲक्शन्स घ्यायला विचारतील, हे लक्षात ठेवा. कॉन्टॅक्ट प्रोसेस हे शक्यतो जास्त विचारत नाहीत, परंतु त्यातल्या नंबर ऑफ स्टेप्स विचारल्या जातात किंवा प्युरिफाईंग युनिटचं एक्सप्लेनेशन द्या असं तुम्हाला सांगितलं जातं, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट येतो की त्याच्यामध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. आता तुम्ही सल्फ्युरिक ॲसिड लॅबोरेटरीमध्ये बऱ्याच वेळेला हाताळलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. ओके, तर ते सल्फ्युरिक ॲसिड कसं आहे, कलरलेस आहे, डेन्स आहे, ऑइली लिक्विड आहे आणि त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.84 आहे ॲट 298 केल्विनला, हे लक्षात ठेवा. हा ॲसिड फ्रीज होतो ॲट 283 केल्विनला आणि तो बॉईल होतो ॲट 611 केल्विनला, हे लक्षात ठेवा. पर्टिक्युलरली दिस H2SO4 डिझॉल्व्स इन वॉटर, तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो अँड देर इज अ इव्होल्युशन ऑफ अ लार्ज क्वांटिटी ऑफ हीट. म्हणजे H2SO4 ज्यावेळेला पाण्यात डिझॉल्व्ह होतो त्यावेळेला लार्ज क्वांटिटी ऑफ हीट इज गोइंग टू बी इव्हॉल्व्ड अँड हेन्स वी शुड टेक केअर व्हेन particularly the preparation of a sulfuric acid from a concentrated to dilute, we have to take care because when you are going to add a sulfuric acid to the water, it is add very carefully and added slowly into the water by constant stirring. Constant stirring ना आपल्याला ते ऍड करावं लागतं, नाही तर अदरवाईज इट इज गोइंग टू बी अ
particularly because of a lot of heat is going to be generated, it is very much dangerous. आणि म्हणून कधीही कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड हे विदाउट स्टरिंग अँड स्लोली ॲडिशन स्लो ॲड करून आणि पर्टिक्युलरली स्टरिंगनंच आपल्याला काय केलं जातं, ॲड केलं जातं, बिकॉज ऑफ अ लॉट ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज गोइंग टू बी इव्हॉल्ड. सो लक्षात घ्या की कॉन्सन्ट्रेशन H2SO4चं आपल्याला डायल्यूट H2SO4 मध्ये रूपांतर करत असताना म्हणजे वॉटर ॲड करत असताना केअरफुली ॲड करायचं हे लक्षात ठेवा. आता हा जो H2SO4 आहे इट इज अ व्हेरी हायली व्हिस्कस. हा व्हिस्कस आहे कारण का त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे हे लक्षात ठेवा. आणि H2SO4 हा डाय बेसिक इन कॅरेक्टर आहे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट येतो हे लक्षात घ्या. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिडमध्ये बघितलं तर त्याचं व्होलाटायलिटी लो आहे, स्ट्रॉंग ॲसिडिक कॅरेक्टर आहे, स्ट्रॉंग ॲफिनिटी टुवर्ड्स द वॉटर आहे आणि ॲबिलिटी टू ॲक्ट ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट हे आहे हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात ह्याची महत्वाची प्रॉपर्टी म्हणजे इट इज अ हायली ॲसिडिक आणि लो व्होलाटायलिटी इन नेचर हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला H2SO4 वॉटर बरोबर ऍड केला जातो, लक्षात घ्या. आता तुम्ही जर बघितला तर H2SO4 ज्या वेळेला वॉटर बरोबर ऍड केला जातो तर त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर जर तुम्ही बघितलं, ओके, तर आपल्याला ह्यामध्ये H2SO4 ऍड केला तर सगळ्यात महत्वाचा आता तुम्हाला माहिती आहे की H2SO4 हा वॉटर बरोबर ऍड केला तर हा डायबेसिक असल्यामुळं एक हायड्रोजन तो वॉटरला देईल, ओके, आणि H3O हायड्रोनियम आयन आणि HSO4 तयार होईल हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं आपल्याला हे फर्स्ट आयोनायझेशन होतं हे लक्षात ठेवा. आणि फर्स्ट आयोनायझेशन मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली डिग्री ऑफ डिसअसोसिएशन किंवा डिसअसोसिएशन कॉन्स्टंट हा लार्जर असतो हा ॲज कम्पेअर टू डिसअसोसिएशन. म्हणजेच जर हा सेकंड घेतला HSO4 मायनस प्लस H2O घेतला प्लस H3O आणि SO4 मायनस असं घेतला, हा K1 येतो, हा Ka2 येतो डिसअसोसिएशन. सो Ka1 इज ग्रेटर दॅन Ka2 ॲज पर द कॉमन आयन इफेक्ट. हे दोन्हीही आपण पर्टिक्युलरली लक्षात घ्या. एक तर कॉमन आयन इफेक्ट पर्टिक्युलरली आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये बघितलेला आहे, तो पार्ट इथं बघायला मिळतो. आणि इथं H2SO4 हा लार्जली डिसअसोसिएटेड होतो, म्हणजे लार्जली हायड्रोजन आयन्स प्रोड्यूस होतात, म्हणजे ग्रेटर आयोनायझेशन होतं बिटवीन दीज टू स्टेप्स. इन अ फर्स्ट स्टेप there is a lot of ionization takes place, therefore the value of degree of disassociation constant is greater than a second steps. So Ka1 is greater than Ka2 because largely H2SO4 is going to be undergoes ionization or disassociation. आणि म्हणून इथं आपल्याला Ka ची व्हॅल्यू ही ग्रेटर आहे आणि म्हणून H2SO4 हा पर्टिक्युलरली स्ट्रॉंग ॲसिडिक कॅरेक्टरचा आपल्याला बघायला मिळतो हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आणि सल्फ्युरिक ॲसिड जर बघितलं तर इट इज अ सल्फ्युरिक ॲसिड हॅज अ लो व्होलाटायलिटी, सो इट कॅन बी यूज टू मॅन्युफॅक्चर एनी व्होलाटाईल ॲसिड्स फ्रॉम अ करस्पॉन्डिंग कॅरेक्टर. लो व्होलाटाईल असल्यामुळे इव्हॅपोरेट तो इमिजिएट होत नाही, व्होलाटायलिटी त्याची कमी आहे, म्हणून आपल्याला इझिली तो आपल्याला यूज केला जातो फॉर प्रोड्युसिंग ऑफ द अदर पर्टिक्युलरली व्होलाटाईल ॲसिड्स हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट बघायला मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामधल्या ज्या केमिकल रिॲक्शन्स आहेत त्या केमिकल रिॲक्शन्स सल्फ्युरिक ॲसिडच्या बघूया. आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण केमिकल रिॲक्शन ऑफ H2SO4 हे बघतो हे लक्षात ठेवा. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की केमिकल रिॲक्शन्स ऑफ H2SO4 मध्ये H2SO4 चा रोल 3 प्रकारांना असतो. ऑलरेडी तुम्हाला मी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सांगितलं होतं, तो कॅटॅलिस्ट म्हणून पण ऍक्ट होतो, डिहायड्रेटिंग एजंट म्हणून पण काम करतो आणि ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून सुद्धा काम करतो.
डिहायड्रेटिंग कॅटॅलिस्ट आणि प्रोटॉनेटिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून सुद्धा तो काम करतो, हे लक्षात ठेवा. आता इथं पहिल्यांदा H2SO4 HCOOH म्हणजेच ऑक्झॅलिक ऍसिड बरोबर रिॲक्ट करतो, त्यावेळेला तो डिहायड्रेटिंग एजंट म्हणून काम करतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून H2SO4 हा डिहायड्रेटिंग एजंट म्हणून बऱ्याचशा रिॲक्शन्स मध्ये यूज केला जातो, कारण का मेनी वेट गॅसेस म्हणजे WET वेट गॅसेस आर गोइंग टू बी ड्राईड बाय पासिंग ओव्हर द H2SO4. H2SO4 थ्रू पास ऑन केलं की आपल्याला ते वेट गॅसेस मधला मॉइश्चर रिमूव्ह होतो आणि ते डिहायड्रेट होतात, आणि म्हणून सल्फ्युरिक ऍसिड रिमूव्ज वॉटर फ्रॉम ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि म्हणून आपल्याला इथं डिहायड्रेटिंग एजंट म्हणून ऑक्झॅलिक ऍसिड विथ सल्फ्युरिक ऍसिड घेतलं की कार्बन मोनॉक्साईड प्लस H2O तयार होईल. तसं C6H12O6 ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो त्याच्या बरोबरीनं जरी रिॲक्शन केली तर आपल्याला C प्लस H2 कार्बन प्लस H2O झालेला आहे, प्लस सुक्रोज केलं तरी सुद्धा कार्बन प्लस H2O डिहायड्रेटिंग एजंट. तसंच तुम्ही अल्कोहोल बघितलंय, प्रायमरी अल्कोहोल C2H5OH प्लस H2SO4 ज्याच्यामध्ये तुम्हाला अल्कीन तयार होतं. कुठं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल जी रिॲक्शन बघितलेली आहे, म्हणजे इथं तुम्ही पर्टिक्युलरली ह्याच्या बरोबरीनं C2H5OH ची जर रिॲक्शन्स केली तर CH2 डबल बॉन्ड CH2 हे आपण बघितलेलं आहे पर्टिक्युलरली डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये, हे लक्षात ठेवा. म्हणजेच H2SO4 हा डिहायड्रेटिंग एजंट म्हणून काम करतो विथ अल्कोहोल, विथ सुक्रोज, विथ ग्लुकोज और विथ ऑक्झॅलिक ऍसिड, हे लक्षात ठेवा. आता ह्यातले प्रत्येकातले बाय प्रॉडक्ट लक्षात ठेवा. सुक्रोज आणि ग्लुकोज बरोबर कार्बन तयार होतं, ज्याला आपण पर्टिक्युलरली कॅरिंग ऍक्शन म्हणतो, म्हणजे CHARRIN ची कॅरिंग ऍक्शन. ओके, हे लक्षात ठेवा. तो कार्बन तयार होतो आणि अल्कोहोल बरोबर अल्कीन तयार होतं, हे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये आपण बघितलेलं आहे. आता त्याच्यानंतरची रिॲक्शन PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड, आणि म्हणून मी इथं H2SO4 लिहिताना HOSO2H लिहिलंय. आता PCl5 मधला एक क्लोरीन काय करतो, हा ह्या HO ला रिप्लेस करतो आणि तुम्हाला ClSO2OH तयार होतं, क्लोरो सल्फ्युरिक ऍसिड. एक गेला तर तुम्हाला इथं ClSO2 हे होतं, एक गेल्यामुळे इथं POCl3 आणि HCl तयार होतं. आता ह्याच्या बरोबर क्लोरोसल्फ्युरिक ऍसिडला परत PCl5 ची गेली की हा उजव्या बाजूचा OH आपण रिमूव्ह करू शकतो, उजवा किंवा डावा तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं ते करू शकता. परत POCl3 आणि HCl हे आपल्याला बाय प्रॉडक्ट तयार होणार आहेत आणि तुम्हाला सल्फ्युरिल क्लोराईड तयार होणार आहे. आणि म्हणून ही जी रिॲक्शन आहे विथ PCl5 ही पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स मध्ये येते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर KClO3 हा पर क्लोरेट तुम्हाला माहिती आहे. ह्या पर क्लोरेट बरोबर तुम्ही रिॲक्शन्स केला तर HCl4 ClO2 KH मिळतं, हे लक्षात घ्या. तसंच K4FeCN6 म्हणजेच हिथं आपल्याला हेक्सासायनो जे पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट ह्याच्याबरोबर H2SO4 ची रिॲक्शन्स केली की K2SO4 FeSO4 अमोनियम सल्फेट आणि कार्बन मोनॉक्साईड हे तयार होतं. त्याच्यानंतर H2SO4 बरोबर CaF2 तो CaSO4 आणि HF हे तयार करतो. तसंच H2SO4 बरोबर MX म्हणजे मेटल M आणि X म्हणजे फ्लोरीन क्लोरीन और NO3 जर असेल तर तुम्हाला HX म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलरली HX म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलर HCl तयार होईल, HF तयार होईल किंवा HNO3 तयार होईल आणि मेटल बरोबर सल्फेट मेटलचं तयार होईल. पर्टिक्युलरली आयर्न बरोबर डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड असेल तर FeSO4 प्लस H2O, आणि म्हणून त्याचं कॅरेक्टर मी इथं दिलेलं आहे बघा. मेटल अबाव हायड्रोजन म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री आता चालू असेल तर त्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे बघा, त्यातले मेटल अबाव हायड्रोजन आहेत इन इलेक्ट्रोकेमिकल सिरीज इव्हॉल्ड हायड्रोजन विथ H2SO4 जे मॅग्नेशियम झिंक आयर्न हे आपल्याला पर्टिक्युलर H2SO4 बरोबर रिॲक्ट करतात आणि हायड्रोजन आपल्याला प्रोड्यूस करतात, हे लक्षात ठेवा. परंतु कॉपर, लीड, मर्क्युरी, बिस्मथ किंवा नोबल गॅसेस दे आर नॉट इझिली अटॅक्ड बाय अ डायल्यूट H2SO4, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आणि ज्या वेळेला
C6H6 म्हणजेच बेन्झिन बरोबर रिॲक्ट केली जाते H2SO4 ची, तर बेन्झिन सल्फॉनिक ऍसिड म्हणजेच इथं सल्फोनेटिंग एजंट म्हणून तो ऍक्ट होतो आणि आपल्याला रिॲक्शन्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आता सल्फ्युरिक ऍसिड बिकॉज ऑफ इट्स लो व्होलाटिलिटी, बघा हे तर लक्षात घ्या आपल्याला इथं बिकॉज ऑफ इट्स लो व्होलाटिलिटी विच इज यूज टू प्रिपेअर एनी अदर ऍसिड, म्हणून इथं ही रिॲक्शन पण इम्पॉर्टंट कॅरेक्टरची येते, हे लक्षात ठेवा. आणि हे पर्टिक्युलरली सल्फोनेटिंग एजंटची. आता तुम्हाला मी सांगितलेलं होतं की ह्याचं ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर सल्फ्युरिक ऍसिडचं आहे, आणि म्हणून बघा कार्बन विथ H2SO4 घेतलं तर तुम्हाला कार्बन डायऑक्साईड ओके आणि वॉटर मॉलिक्यूल तयार होतं. सल्फर बरोबर H2SO4 घेतलं तर SO2 आणि H2O तयार होतं. फॉस्फरस बरोबर घेतलं तर P4O10 आणि SO2 गॅस तयार होतो. म्हणजेच सल्फ्युरिक ऍसिड हा पर्टिक्युलरली नॉन मेटल लाईक कार्बन, सल्फर किंवा फॉस्फरस बरोबर केलं तर कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि फॉस्फरस पेंटॉक्साईड हे तयार करतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, आणि म्हणून सल्फ्युरिक ऍसिड हा ऑक्सिडायझिंग कॅरेक्टरचा येतो, किंवा सल्फ्युरिक ऍसिड हा मेटल बरोबर ज्या वेळेला रिॲक्ट करतो, म्हणजेच द मेटल अबाव द हायड्रोजन असतील तर Zn विथ H2SO4 ZnSO4 तयार करतो, कॉपर विथ H2SO4 कॉपर सल्फेट तयार करतो. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो रिगार्डिंग द ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. आता सल्फ्युरिक ऍसिडचे युजेस बघून घेऊया. तर पहिला यूज येतो हा इम्पॉर्टंट इंडस्ट्रियल केमिकल आहे. इंडस्ट्रियल स्ट्रेंथ ऑफ एनी नेशन which can be calculated or identified or judged by how much quantity of a sulfuric acid is produced. म्हणजेच केमिकल इंडस्ट्री ही जर आपल्याला त्याची जजमेंट करायची असेल, इंडस्ट्रियल स्ट्रेंथ जर जज करायची असेल, तर सल्फ्युरिक ऍसिड किती प्रोड्यूस होतं आणि किती कन्झ्युम होतं त्याच्यावरून आपल्याला पर्टिक्युलरली स्ट्रेंथ ऑफ एनी इंडस्ट्री इन अ नेशन हे आपल्याला कळतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून hundreds of industry they required a sulfuric acid as a catalyst, as a protonating agent, as a dehydrating agent, as a oxidizing character. म्हणून आपल्याला सल्फ्युरिक ऍसिडचा यूज होतो मेनी इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये. म्हणून मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पिगमेंट्स असेल, पेंट्स असेल, डायस्टफ्स मध्ये आपल्याला सल्फ्युरिक ऍसिड ऍज अ इंटरमिजिएट कॅरेक्टर्स म्हणून यूज केला जातो. तसंच मेटॅलर्जिकल प्रोसेसमध्ये किंवा मेटॅलर्जिकल ऍप्लिकेशन्स म्हणजे क्लिन्झिंग ऑफ मेटल्स असेल, एनॅमिलिंग असेल, इलेक्ट्रोप्लेटिंग असेल, गॅल्वनायझिंग असेल, तिथं H2SO4 चा यूज होतो. तसंच नायट्रोसेल्युलोज प्रोडक्ट तयार करण्याकरता H2SO4 चा आहे. ओके, हे लक्षात ठेवा. डिटर्जंट्स तयार करण्याकरता, एक्सप्लोजिव्ह लाईक TNT किंवा पर्टिक्युलरली ग्रीन कॉटन तयार करण्याकरता, तसंच HNO3, HCl, Na2CO3, सल्फेट्स ओके ॲलम्स तयार करण्याकरता आपल्याला सल्फ्युरिक ऍसिडचा उपयोग होतो. सल्फ्युरिक ऍसिड हा कॉमनली लॅबोरेटरीमध्ये यूज होतो, हे लक्षात ठेवा. तो डिहायड्रेटिंग एजंट म्हणून मेनी गॅसेस, ड्राय गॅसेस प्रोड्यूस करण्याकरता डिहायड्रेटिंग एजंट म्हणून हा आपल्याला यूज केला जातो. तो मोस्ट ऑफ द ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून सल्फ्युरिक ऍसिड यूज केला जातो. तसंच पिकलिंग एजंट म्हणूनच तयार केला जातो. आता पिकलिंग म्हणजेच काय तर लक्षात घ्या की इंडस्ट्रीमध्ये टू रिमूव्ह द लेयर्स ऑफ अ बेसिक ऑक्साईड, बेसिक ऑक्साईडचा लेयर रिमूव्ह करण्याकरता आपल्याला H2SO4 ऍड होतो. तुम्हाला माहिती आहे की रिॲक्टिव्ह मेटल्स जे आहेत ते पर्टिक्युलरली ज्या वेळेला एअरच्या ऑक्सिजन बरोबर किंवा एअर बरोबर रिॲक्ट करतात तर त्यांच्या सरफेसवर एक ऑक्साईडची फिल्म तयार होते. मेटल कोट म्हणजे मेटलच्या सरफेसवरती एक ऑक्साईड फिल्म कोट करते. त्याला थोडक्यात आपण थोडंसं रस्टिंग कॅरेक्टर म्हणतो, परंतु रस्टिंग नसतं ते, परंतु एक कोट तयार होतो. मग बिफोर युझिंग H2SO4 त्या ऍड करून ते जे बेसिक ऑक्साईड असतं ते बेसिक ऑक्साईड काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. त्याच प्रोसेसला पिकलिंग कॅरेक्टर म्हटलं जातं. बिफोर इलेक्ट्रोप्लेटिंग किंवा गॅल्वनायझिंग किंवा सोल्डरिंग ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला हे किंवा एनॅमिलिंग करताना H2SO4 हा पिकलिंग एजंट म्हणून आपल्याला बेसिक ऑक्साईड फिल्म्स रिमूव्ह करण्याकरता, जी बेसिक ऑक्साईड फिल्म्स पर्टिक्युलरली मेटलच्या सरफेसवर आहे त्याच्याकरता आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट सल्फ्युरिक ऍसिडच्या बाबतीत आपण बघतो आहोत, हे लक्षात ठेवा. आता
हे झाले पर्टिक्युलरली तुम्ही जर बघितलं तर त्याचे डिहायड्रेटिंग एजंट म्हणून त्याच्या रिॲक्शन्स कोणाबरोबर आहेत तर ऑक्झॅलिक ऍसिड बरोबर आहे, सुक्रोज बरोबर आहे, ग्लुकोज बरोबर आहे. PCl5 ची रिॲक्शन्स बघून घ्या, KClO3 ची बघून घ्या. परंतु जिथं जिथं मी स्टार मार्क केलेला आहे ते लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. इव्हन दो मी त्या रिॲक्शन्स मेन्शन केलेल्या नाहीत. झिंक विथ H2SO4, कॉपर विथ H2SO4, कॉपर सल्फेट तयार करतो हे लक्षात ठेवा. आणि कॉपर सल्फेट किंवा झिंक सल्फेट तयार होत असताना वॉटर मॉलिक्यूल विथ सल्फर डायऑक्साईड हे तयार होत असतं हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच तो ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर आहे हे लक्षात घ्या. म्हणजेच तो H2SO4 सल्फर बरोबर, कार्बन बरोबर, फॉस्फरस बरोबर, नॉन मेटल बरोबर रिॲक्ट करतो आणि आपल्याला कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे आपल्याला रिस्पेक्टिव्ह ऑक्साईड्स तयार होतात विथ द रिलीज ऑफ अ वॉटर मॉलिक्यूल हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि तच सल्फ्युरिक ऍसिडचे आपण वेगवेगळे युजेस बघितलेले आहेत हे लक्षात ठेवा. आणि त्या युजेसमध्ये पर्टिक्युलरली आपल्याला पिकलिंग एजंट हे कॅरेक्टर नायट्रोसेल्युलोज प्रॉडक्ट म्हणून आपल्याला यूज केला जातो. तसंच लीड स्टोरेज बॅटरीमध्ये सल्फ्युरिक ऍसिड जे तुम्ही इन्व्हर्टर म्हणून यूज केला जातो किंवा गाड्यांच्या बॅटरीज असतात तिथं डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड हा यूज केला जातो हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट बघायला मिळतो. आता पुढचा जो बघायचा आहे आपल्याला ऑक्झो ऍसिड्स आणि ऑक्झो ऍसिड्सचे स्ट्रक्चर्स कसे आहेत, काय आहेत आणि त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज कशा येतात, त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे हे सगळं आपण आता ह्याच्यामध्ये बघायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आता ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर मध्ये जर बघितलं तर देर आर लार्ज नंबर ऑफ ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर हे एक्झिस्ट असतात ॲज अ फ्री ऍसिड्स म्हणून बघायला मिळतात, फ्री सॉल्ट बघायला मिळतात हे लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये हे जे ऑक्झो ऍसिड्स आहेत ते 5 ग्रुपमध्ये डिव्हाइड झालेले आहेत. पहिला ग्रुप येतो सल्फॉक्सिलिक ऍसिड. काय आहे? सल्फॉक्सिलिक ऍसिड, ज्याला आपण H2SO2 हे कॅरेक्टर म्हणतो. त्याच्यानंतर सल्फरस ऍसिड, सल्फॉक्सिलिक म्हणजे SULPHOXY म्हणजे सल्फॉक्सिलिक ऍसिड, ह्याच्यामध्ये H2SO2 येतो. दुसरं येतं सल्फरस ऍसिड, ज्याच्यामध्ये आपण H2SO3, H2S2O2, H2S2O4 आणि H2S2O5 ज्याला आपण सल्फरस कॅरेक्टर म्हणतो. त्याच्यानंतर येतं सल्फ्युरिक ऍसिड, ज्या सल्फ्युरिक ऍसिडमध्ये आपण जर बघितलं H2SO4, H2S2O3 आणि H2S2O7 हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. तसंच पर ऑक्सी सल्फ्युरिक ऍसिड, पर ऑक्सी सल्फ्युरिक ऍसिड हे जर घेतलं तर तुम्हाला H2SO5, H2S2O8 हे बघायला मिळतं. आणि शेवटची सिरीज येते ज्याला थायोनिक ऍसिड सिरीज म्हणतात, ज्याला आपण H2S2O6 आणि H2 डायोथिनिक सिरीज H2S2O6 किंवा पॉलिथायोनिक ऍसिड, ज्याच्यामध्ये N कॅरेक्टर आपल्याला घेतलं जातं म्हणजे H2SnO6 आणि N म्हणजेच 3 to 6 कॅरेक्टर सल्फरचे असतात, त्यालाच आपण डायोथिनिक ऍसिड म्हणतो. पुन्हा सांगतो ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर्स 5 ग्रुपमध्ये डिव्हाइड होतात. ओके, 5 सिरीजमध्ये सल्फॉक्सिलिक ऍसिड, त्याच्यानंतर सल्फरस ऍसिड जिथं आपल्याला H2SO3, H2S2O2, H2S2O5 हा बघायला मिळेल. सल्फ्युरिक ऍसिडमध्ये H2S2O7, H2SO4 हे कॅरेक्टर बघायला मिळेल. परऑक्सीमध्ये H2SO5, H2S2O8 हे बघायला मिळेल. आता ह्याचं जर तुम्ही कॅरेक्टर्स बघितलं ऑक्झो ऍसिड्सचं तर हा आपल्याला HOSOH सल्फॉक्सिलिक ऍसिड हे +2 ऑक्सिडेशन स्टेट मधलं आहे आणि म्हणून हा आपल्याला 1 नंबरचा जो कॅरेक्टर आहे ह्याचं स्ट्रक्चर हे वेगळ्या पद्धतीनं येतं आणि म्हणून हा +2 आणि ह्याचं कॅरेक्टर बघितलं. आता आपण सल्फरस ऍसिड आणि थायोसल्फरस ऍसिड, आता ह्या दोघांच्या मध्ये जर बघितलं तर सल्फरस ऍसिड मध्ये हा H2S2O3 आहे बघा. ह्यामध्ये काय आहे? H2S2O3 आहे म्हणजे सल्फरस कॅरेक्टर आहे. आता ह्याच्यामध्ये आणि थायोसल्फरस मध्ये आपण जर स्ट्रक्चराइज बघितलं तर हा S डबल बॉन्ड आणि हा S घ्या. इथं फक्त डबल बॉन्ड O आहे, इथं डबल बॉन्ड S आहे आणि दोन्हीकडे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला OH टाका.
म्हणजेच तुम्हाला सल्फरस आणि थायो सल्फरस मधले रिझेंबलन्स कॅरेक्टर बघायला मिळेल. परंतु सल्फरस मध्ये +4 ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि थायो सल्फरस मध्ये -2 किंवा +4 येतं, कारण का इथं एस डबल बॉन्ड एस लिंकेज आहे, हे लक्षात घ्या. जिथं जिथं साधारणपणे एस डबल बॉन्ड एस लिंकेज येते तिथं इथं -2 आणखीन प्लस अशा 2 ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला बघायला मिळतात. आता पुढे बघा 4th आणि 5th कॅरेक्टर्स मध्ये, ज्याला आपण डायोथिनियस ऍसिड म्हणतो. आता ह्या स्ट्रक्चर्स मध्ये बघा, दोघांच्या स्ट्रक्चर्स मध्ये HOS डबल बॉन्ड OS डबल बॉन्ड OOH आहे. आता ह्या S डबल बॉन्ड O आणि S डबल बॉन्ड O ह्या दोघांच्या मध्ये जर तुम्ही इथं ऑक्सिजन टाकला तर पायरो सल्फरस ऍसिड हे बघायला मिळतं. पायरो सल्फरस ऍसिड बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. किंवा त्याला डायकल्फरस ऍसिड हा सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणून इथं +4 ऑक्सिडेशन स्टेट आणि इथं +3 येते. इथं एस डबल बॉन्ड एस एकच कॅरेक्टर आहे आणि म्हणून इथं आपल्याला +3 कॅरेक्टर. खरं इथं सिंगल बॉन्ड आहे, इथं लक्षात ठेवा. इथं डबल बॉन्ड लिंकेज आहे म्हणून तुम्हाला -2 आणि +4 ऑक्सिडेशन स्टेट येते. म्हणजे जिथं जिथं डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, एस डबल बॉन्ड एस कॅरेक्टर येतं, तिथं तुम्हाला 2 ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट होताना दिसतात. आता इथं बघा सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 ह्याचा स्ट्रक्चर बघा तुम्ही. एस डबल बॉन्ड O मध्यातला घ्या, 2 HOOH टाका. आता थायोसल्फरस मध्ये काय करा, फक्त वरचा ऑक्सिजन फक्त रिप्लेस करा एस न, जे थायोसल्फ्युरिक येतं. परंतु इथं परत एस डबल बॉन्ड एस आहे म्हणून बघा ह्याच्यासारख्या 2 ऑक्सिडेशन स्टेट इथं -2 आणि +6 कॅरेक्टरच्या बघायला मिळतात H2S2O3 मध्ये. तसंच बघा पायरोसल्फ्युरिक ऍसिड ज्याला आपण ओलियम म्हणतो. आपण बघा जर तुम्ही ह्यामध्ये HO हा बघा हा कॅरेक्टर घ्या, HOS डबल बॉन्ड OS डबल बॉन्ड O आहे. हे फक्त रिपीट करायचं आहे. HOS डबल बॉन्ड OS डबल बॉन्ड हा OH काढा, इथं S डबल बॉन्ड OS डबल बॉन्ड OOH टाका. हे फक्त मिरर इमेज करायची आणि मध्यात फक्त ऑक्सिजन टाकायचा, म्हणजेच पायरोसल्फ्युरिक ऍसिड म्हणजे ओलियम तयार होतं. आता ह्या आणखीन ह्याच्यामध्ये काय फरक आहे बघा लक्षात. तर इथं HOच्या जागी फक्त इथं HO आणि O टाका आणि हा बाजूला फक्त एक हे करा. ओके, हा कॅरेक्टर हे जे आहे एस डबल बॉन्ड OS रिमूव्ह करायचं, HOO आणि हा एस डबल बॉन्ड OS डबल बॉन्ड O घ्यायचा आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे हा पार्ट रिमूव्ह केला राजानो की परऑक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड ज्याला आपण कॅरोज ऍसिड येतं, एवढं लक्षात ठेवा. पायरोसल्फ्युरिक आणि सल्फ्युरिक मध्ये काय करायचं आहे, हा HOS डबल बॉन्ड OS डबल बॉन्ड O हे तुम्ही घेतलेला आहे. ओके, तसाच परत तो उलटा मिरर इमेज टाकायचं, म्हणजेच एस डबल बॉन्ड OS डबल बॉन्ड त्या दोघांच्या मध्ये SS मध्ये ऑक्सिजन टाकायचं, म्हणजे पायरोसल्फ्युरिक ऍसिड तयार होतं. तसंच पर ऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड ज्याला आपण मार्शल्स ऍसिड म्हणतो, त्याच्यामध्ये बघा काय केलं आपण, HOS डबल बॉन्ड O हा आहे की नाही पायरोसल्फ्युरिक मधला. तसाच हा उजव्या बाजूला तोच पार्ट घ्यायचा आहे फक्त मिरर इमेजनं आणि त्याच्यामध्ये फक्त 2 ऑक्सिजनचे बॉन्ड टाका. ओके, म्हणजेच H2S2O8 मार्शल्स ऍसिड पर ऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड आपल्याला बघायला मिळतं. आता फक्त काय आहे बघा, हा तुमचा आहे HOS डबल बॉन्ड OS डबल बॉन्ड O हा जो कॅरेक्टर आहे ह्यामध्ये थायोसल्फ्युरिकचा बघा तुम्ही HO म्हणजे जर हे घेतला तुम्ही HOS डबल बॉन्ड OS डबल बॉन्ड O हे फक्त ऑक्सिजनची लिंकेज 2 ऑक्सिजनची लिंकेज काढा आणि म्हणजेच तुम्हाला बाकीचा बॉन्ड तयार केला SS मध्ये की डायोथिनिक ऍसिड +5 ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळतं. म्हणून तुम्ही जर रिस्ट्रक्चराइज आणि स्ट्रक्चर्स मध्ये जर सिमिलॅरिटीज जर बघितल्या राजानो तर त्या स्ट्रक्चर्स मधल्या सिमिलॅरिटीज ह्या बघायला मिळतात सल्फरस थायोसल्फरस मध्ये. इथं एस डबल बॉन्ड आहे, इथं एस डबल बॉन्ड एस आहे. इथं डायोथिनियस मध्ये बघा उजव्या डाव्या बाजूला HO आहे, उजव्या बाजूला OH आहे. फक्त आपण इथं काय केलेलं आहे, ह्या दोघांच्या मध्ये ऑक्सिजन टाकलेला आहे म्हणजे पायरोसल्फरस झालं. इथं सल्फ्युरिक ऍसिड मध्ये बघा HOS डबल बॉन्ड OS डबल बॉन्ड O ह्याच घेतलेला आहे, हे लक्षात ठेवा. फक्त ह्या एस डबल बॉन्ड ओच्या एस टाकलेला आहे. आता हा सल्फ्युरिक ऍसिड
हाच घेतलेला आहे, हे एवढं कॅरेक्टर घेतलेलं आहे. हे मिरर इमेजेसनं दुसरं टाकलं आणि ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला ऑक्सिजन घेतलेला आहे. आणि ज्या वेळेला परऑक्सी घेतलं त्यामध्ये हा कॅरेक्टर काढलं आणि फक्त बॉन्ड HOOS एवढं घेतलं, परऑक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड घेतलं. आता इथं सल्फ्युरिक ऍसिडचे 2 युनिट घेतलेले आहेत. हा OH काढलेला आहे, मिरर इमेज टाकलेली आहे आणि त्यांच्यामध्ये 2 ऑक्सिजनचे डबल बॉन्ड टाकले आणि हे 2 ऑक्सिजनचे डबल बॉन्ड काढले की तुम्हाला डायोथिनिक ऍसिड हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजेच ऑक्झो ऍसिड्स हे तुम्ही ज्या वेळेला लक्षात घ्या की ह्याचं स्ट्रक्चर्स काढता, त्याची बेसिसिटी बघता, ओके, ते डाय बेसिक आहे का कुठले कॅरेक्टर आहे हे तुम्हाला ठरवता येतं. त्याची +4 ऑक्सिडेशन स्टेट, -2 +4 कोण आहे बघून घ्या. जिथं S डबल बॉन्ड S कॅरेक्टर येतं तिथं 2 ऑक्सिडेशन स्टेट एन्जॉय करतं, -2 +4. तसंच इथं बघा S डबल बॉन्ड S आहे, -2 +6 कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला ऑक्सिडेशन स्टेटच्या बाबतीत बघायला मिळतं. थायोसल्फ्युरिक ऍसिड आहे, तिथं आपल्याला S डबल बॉन्ड S लिंकेज बघायला मिळते. तसंच आपल्याला इथं 1S डबल बॉन्ड S आहे, S डबल बॉन्ड S आहे, S सिंगल बॉन्ड S आहे, हे लक्षात ठेवा. इथं थायोसल्फरस मध्ये S डबल बॉन्ड S लिंकेज आहे, हे कॅरेक्टर लक्षात ठेवा. इथं मार्शल्स ऍसिड, कॅरोज ऍसिड हे पण लक्षात ठेवा. हे दोन्हीही ह्याचं स्ट्रक्चर्स काढायला विचारतील. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आणि कशामध्ये S डबल बॉन्ड S कॅरेक्टर आहे, S सिंगल बॉन्ड S कॅरेक्टर आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तुमचा पर्टिक्युलरली सल्फ्युरिक ऍसिड आणि त्याचे ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर आणि व्हेरियस टाइप्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, देअर स्ट्रक्चर. म्हणजेच जे ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस आणि ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर हे आपण कॅरेक्टर्स बघितले राजानो. ह्या कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला महत्वाचा पार्ट त्याचे स्ट्रक्चर्स, त्याची बेसिक कॅरेक्टर्स हे तुम्हाला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि त्या स्ट्रक्चर्स प्रमाणे आपल्याला इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट बघायला मिळतो. आणि म्हणून आज जो आपण सल्फ्युरिक ऍसिड बघितलं तर त्या सल्फ्युरिक ऍसिडमध्ये 2 कॅरेक्टर्स प्रिपरेशन्स बघितल्या. एक कॉन्टॅक्ट प्रोसेस बघितली आणि एक लीड चेंबर्स प्रोसेस बघितली. कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये आपण पर्टिक्युलरली पहिल्या स्टेप्सला सल्फर प्लस ऑक्सिजन ह्याची रिॲक्शन करून सल्फर डायऑक्साईड केलं. स्टेप नंबर 2 मध्ये सल्फर डायऑक्साईड प्लस O2 जी क्रिटिकल आहे, म्हणजेच ज्याला आपण स्टार मार्क केलेली आहे, कारण इथं कन्व्हर्जन SO2चं SO3 मध्ये होतं इन प्रेझेन्स ऑफ V2O5, हे कॅरेक्टर आपण बघितलं. आणि स्टेप नंबर 3 मध्ये ओलियम बरोबर रिॲक्ट करून आपल्याला पर्टिक्युलरली ओलियम H2SO4 बरोबर रिॲक्ट करून ओलियम तयार केलं आणि ओलियमचं डायल्युशन करून सल्फ्युरिक ऍसिड केलं. आणि त्यामध्ये आपण मग पर्टिक्युलरली प्युरिफाईंग युनिट, डस्ट चेंबर, कूलर, स्क्रबर, ड्रायर ह्याचा एक चार्ट बघितला. आणि त्या चार्ट प्रमाणे हाऊ द रिॲक्शन इज गोइंग टू बी कम्प्लिटेड. मग टेस्टिंग बॉक्सचा रोल काय येतो. आर्सेनिक प्युरिफायरमध्ये जिलिटिनियस फेरिक हायड्रॉक्साईड असतं, हे लक्षात ठेवा. स्क्रबरमध्ये आपल्याला क्वार्ट्ज बघायला मिळतं. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. व्हॉट इज द रोल ऑफ अ क्वार्ट्ज, व्हॉट इज द रोल ऑफ अ FeOH, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. त्याच्यानंतर आपण लीड चेंबर प्रोसेस बघितली. लीड चेंबर प्रोसेस नंतर केमिकल प्रॉपर्टीज हे कॅरेक्टर आपल्याला 16th ग्रुप इलेमेंट्स मधल्या सल्फ्युरिक ऍसिडची बघितलेले आहेत. त्यातली 1 स्टेप रिॲक्शन आणि नंबर ऑफ स्टेप्स रिॲक्शन हे कॅरेक्टर्स बघितलं. त्याचं ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून आपल्याला कार्बन बरोबर, सल्फर बरोबर, फॉस्फरस बरोबर, झिंक बरोबर, कॉपर बरोबर हे सुद्धा रिॲक्शन्स बघितलेले आहेत. तसंच आपल्याला डिहायड्रेटिंग एजंट म्हणून ऑक्झॅलिक ऍसिड बरोबर किंवा त्याचप्रमाणे त्याच्या पर्टिक्युलरली सुक्रोज बरोबर, ग्लुकोज बरोबर, ज्याला कॅरिंग कॅरेक्टर्स म्हणतात. डिहायड्रेटिंग रिॲक्शन्स करत असताना कॅरिंग, कारण का कार्बन तयार होतं, CHARRING, म्हणजे थोडक्यात त्याचा काळा कोळसा तयार होतो. किंवा तुम्ही साखर ज्या वेळेला तापवाल किंवा हिट आउट कराल, लक्षात घ्या, ओके, तर हिट आउट केल्यानंतर ते काळी पडती बघा. तसंच H2SO4 बरोबर रिॲक्ट करताना ते कार्बन तयार होतं, म्हणून त्याला कॅरिंग कॅरेक्टर्स म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्याचे आपण पर्टिक्युलरली रिॲक्शन्स आपल्याला बघितलेले आहेत. त्या रिॲक्शन्समध्ये PCl5 बघितलं, KClO3 बरोबरची बघितलं, सल्फोनेटिंग एजंट
म्हणजेच बेन्झिन बरोबर रिॲक्शन्स करून आपल्याला बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड कसं तयार होतं ते बघितलेलं आहे आणि त्याचे युजेस पण आपण सल्फ्युरिक ॲसिडचे बघितलेले आहेत. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपण सल्फ्युरिक ॲसिडच्या बाबतीत बघितलेला आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. मग आता इथं आपल्याला पर्टिक्युलरली 16th ग्रुप इलेमेंट हे कॅरेक्टर सगळं संपतंय हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट 16th ग्रुपमध्ये, ज्यामध्ये आपण पर्टिक्युलरली ऑक्सिजन आणि सल्फर यांचे कंपाऊंड्स डायऑक्सिजन आणि पर्टिक्युलरली ओझोन हा ऑक्सिजनचा बघितला. सल्फरचा पर्टिक्युलरली आपण SO2 सल्फर डायऑक्साईड आणि सल्फ्युरिक ॲसिड हे कॅरेक्टर बघितलं. सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रिपरेशन्स बघितल्या, त्याचे युजेस बघितलेले आहेत आणि ऑक्सिजन फॅमिली मेंबर्सचे जे कॅलॅकोजन्स म्हणतात त्याचे कॅरेक्टर्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स, त्याचे पर्टिक्युलरली हायड्राइड्स, त्याची व्होलाटायलिटी, ॲसिडिक कॅरेक्टर, हे सगळे कॅरेक्टर्स आपण राजानो ऑक्सिजन फॅमिली मेंबर्समध्ये बघितलेले आहेत. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपण ऑक्सिजन फॅमिलीचा बघितलेला आहे. आता पुढचा जो पार्ट येणार आहे ज्याला आपण 17th ग्रुप इलेमेंट म्हणतो, ज्याला आपण हॅलोजन फॅमिली असा कॅरेक्टर देतो. हॅलोजन फॅमिली ज्याच्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन हे कॅरेक्टर येतात. हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्या संदर्भात आपण आता ज्या वेळेला बघणार आहोत किंवा ज्या वेळेला आपण त्याचं पार्टिसिपेट का म्हणजे त्याचा स्टडी करत असताना हॅलोजनचा परत लक्षात घ्या की आपल्याला कॅरेक्टर्स काय काय येणार आहेत. इंट्रोडक्शन, ऑकरन्सेस, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक रेडियस, आयोनायझेशन एन्थाल्पी, ओके, आयोनायझेशन एन्थाल्पी नंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी नंतर आयोनायझेशन, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, हे कॅरेक्टर्स आपण बघणार आहोत. हे लक्षात ठेवा. मग पहिल्यांदा इंट्रोडक्शन कॅरेक्टर्समध्ये जर बघितलं, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे आपल्याला आणि ॲस्टॅटाईन ह्याच्यामध्ये येतात. आता ह्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर NS2 NP5 हे येतं. ह्या NS2 आणि NP5 हे कॅरेक्टर्समध्ये हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला NP5 हे कॅरेक्टर्स बघायला मिळणार आहे. NS2 NP5 हे लक्षात घ्या. आता ह्याला हॅलोजन्स म्हटलं जातं. तर ग्रीक वर्ड हॅलो मीन्स सॉल्ट फॉर्मेशन, म्हणजेच जीन्स मीन्स बोर्न, म्हणजे सॉल्ट प्रोड्युसर. ओके, सॉल्ट प्रोड्युसर्स. हॅलो मीन्स सॉल्ट आणि जीन म्हणजेच ऑप्टेन किंवा बोर्न, BORN, जीन म्हणजेच बोर्न. ओके, म्हणजे सॉल्ट बोर्न म्हणजे सॉल्ट तयार करणारे, त्यालाच आपण हॅलोजन म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. हॅलोजन्स आर हायली रिॲक्टिव्ह नॉन मेटॅलिक इलेमेंट्स आहेत. हायली रिॲक्टिव्ह नॉन मेटॅलिक इलेमेंट्स आहेत आणि ह्यांच्यामध्ये ग्रुप 17 मध्ये त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्समध्ये हे आपल्याला सिमिलॅरिटीज बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. आणि पर्टिक्युलरली पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांच्यामध्ये ज्यावेळेला ग्रुप 17 इलेमेंट्समध्ये पर्टिक्युलरली ग्रेडेशन इन देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजमध्ये बघायला मिळतात. म्हणजे फ्लोरीन टू आयोडीन हे ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आयोडाईड असतील, फ्लोराईड्स असतील, ओके, किंवा क्लोराईड्स आपल्याला बघायला मिळतात. सी वॉटर्समध्ये हे बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. बऱ्याच काळामध्ये आपल्याला सी वॉटरमध्ये जे NaCl, MgCl2 हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. फ्लोराईड्स, फ्लोरा अपाताईट हे जे कॅरेक्टर्स येतात हे आपल्याला पर्टिक्युलरली हॅलोजन्स ग्रुपच्या इंट्रोडक्शन्समध्ये येतात. हे लक्षात ठेवा. परंतु जो ॲस्टॅटाईन आहे, ज्याला AT म्हणून ॲब्रेवेशन्स आहेत, तो हा रेडिओ ॲक्टिव्ह मेटॅलॉइड्स आहेत. तो मेटल नाही आहे, तो मेटॅलॉइड आहे. हे डोक्यात ठेवा. हे लक्षात ठेवा. पर्टिक्युलरली हॅलोजन फॅमिलीच्या बाबतीत हे लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्त्वाचा कॅरेक्टर आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये बघितलेला आहे, बघतो आहे. हॅलोजन फॅमिलीमध्ये आपल्याला NS2 NP5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. हॅलोजन हा सॉल्ट फॉर्मेशन, सॉल्ट प्रोड्यूस करणारा आहे. हे लक्षात ठेवा. आणि हे सगळे ग्रुप 17 इलेमेंट्समध्ये एक्सेप्ट AT, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम जरी असेल तरी तो रेडिओ ॲक्टिव्ह मेटॅलॉइड्स आहेत.
आणि त्यामुळं ते हॅलोजन फॅमिलीचा मेंबर्स आपल्याला आहे तो नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्सचे आहेत आणि ते सगळे हायली रिॲक्टिव्ह आहेत हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट 17th ग्रुप इलेमेंट आपण डिस्कस करत असताना आपल्याला बघायला मिळतो. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि एटी जो रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स आहेत हे लक्षात ठेवा. आपल्याला ह्याच पर्टिक्युलरली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ह्या सगळ्यांची जास्त आहे लक्षात घ्या. पर्टिक्युलरली the first member of this group, that is fluorine, is the most reactive and most electronegative element. Okay, so due to this reason ह्याला पर्टिक्युलरली आपल्याला फ्लोरीनला सुपर हॅलोजन म्हटलं जातं हे लक्षात ठेवा. सुपर हॅलोजन म्हणजेच कोण? फ्लोरीन आहे, कारण का तो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि मोस्ट रिॲक्टिव्ह आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पर्टिक्युलरली फ्लोरीनला हा सुपर हॅलोजन कॅरेक्टर म्हटलं जातं. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला बघायला मिळतो विथ रिस्पेक्ट टू हॅलोजन. इथं ॲस्टॅटिन ज्याला आपण एटी म्हणतो तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे, मेटॅलॉइड्स आहेत, व्हेरी मच रेअर इन कॅरेक्टर आहे हे लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट इंट्रोडक्शन कॅरेक्टर्समध्ये येतात. फ्लोरीनचा ॲटॉमिक वेट आहे 9, क्लोरीनचं 17, ब्रोमिनचं 35, आयोडीनचं 53 आणि ॲस्टॅटिनचं 85 आहे. परंतु त्यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स प्रमाणे NH2 NP5 हे बघायला मिळतं. फ्लोरीनमध्ये दुसरी एनर्जी, क्लोरीनमध्ये तिसरी एनर्जी, ब्रोमिनमध्ये 3D 4S 4P असं बघायला मिळतं. आयोडीनमध्ये 4D 5S 5P आणि ॲस्टॅटिनमध्ये आपल्याला 4F 5D 6S आणि 6P हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हॅलोजन फॅमिलीच्या बाबतीत येतो. ओके, तर इथंपर्यंत आपण आज थांबूया आणि उद्याच्या पार्टमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली ग्रुप 17 एलिमेंट्सचं हॅलोजन फॅमिलीचं जे ऑकरन्सेस आहेत, ॲटॉमिक रेडियस, आयोनिक रेडियस आहेत, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे, हे सगळं आपण उद्याच्या पार्टमध्ये बघूया. थँक्यू.